बिट्टूच्या डब्याला काय करायचा हा नेहमीच पडलेला प्रश्न. तर आज करत आहे तिला शेपूची भाजी. तर त्यासाठी आधी कढई तापायला ठेवलेली आहे. भाजी 2-3 पाण्याने धुवून मी नितळाई ठेवलेली आहे, कारण पावसाचा दिवस आहे तर शेपूच्या भाजीला खालच्या कड्यांना खूप माती होती. आणि लसूण चेचून घेतलेले आहे, त्यासाठी घेतलेली आहे मटकीची डाळ. आणि आता ह्याच्यात कढई तापलेली आहे, थोडंसं तेल टाकून घेऊया. हां तर तेल तापून चांगलं घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यात लसूण 2-3 मिरच्या आहे. एवढ्या भाजीला 4 ते 5 मिरच्या लागतील. पण बिट्टूला डबा द्यायचा आहे त्यामुळे मी स्किप इथं काय करत आहे ते मिरच्या करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या टाका. पोपटी मिरच्या असतील तर बऱ्याच 4-5 टाकल्या तर चालतील, पण खूप डार्क हिरव्या जर मिरच्या असतील त्या खूप तिखट असतात, त्यामुळे ह्या भाजीला 2 ते 3 खूप झाल्या. आणि नंतर टाकत आहे मी जिरं. तेल तापले की असं जिरं तडतड उडतं. नंतर आपण टाकत आहोत लसूण. जो चेचला आहे तो चेचून टाकायचा, चिरून नाही टाकायचा, म्हणजे त्याचा स्मेल आपण भाजीत उतरवतो आपल्या. हे तर फक्त स्किप मी मिरच्या करत आहे बिट्टूसाठी. तुम्ही लसणासोबतच मिरच्या चेचून घ्यायच्या आणि तेलातच टाकायच्या. जोपर्यंत लसूण लालसर होत नाही तोपर्यंत त्यात भाजी टाकायची घाई अजिबात करायची नाही. आणि शेपूची भाजी टाकताना लक्षात ठेवायची गोष्ट कोणती, की शेपूची भाजी फोडणीला टाकल्यावर झाकायची अजिबात नाही, म्हणजे त्याचा आहे तो कलर राहतो, नाहीतर मग काळसर दिसते. बघू शकता लसूण लालसर झालेला आहे, चांगलं तळून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यात शेपूची भाजी टाकत आहे मी, जी 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे, मग पाणी नितळायला ठेवलेलं आहे. आणि माझ्या बिट्टूला आणि मला भाज्या पालेभाज्या कोणत्याही असू द्या खूप आवडतात. त्यात नीट करून घेतलेली डाळ आहे. आणि खूप जण म्हणतात शेपूची भाजी खाल्ल्यावर ढेकर येते, शेपूची भाजी आवडत नाही, शेपूची भाजी दातातच आवडते. पण याची खरंच टेस्ट जी आहे ना, ज्याला आवडते त्याला समजते. खरंच खूप भाजी छान लागते ही. आणि ह्याच्यात आता मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ. मीठ मी अंदाजेच टाकत आहे. मसाल्याच्या डब्यातला 1 ते 1.5 चमचा भाजीला खूप होतो. गॅस कमी ठेवायचा, म्हणजे पाणी सुटतं भाजीला. तुम्ही बघू पण शकताय पाणी सुटत चाललंय. ह्याला पाणी सुटत आल्यावर यात टाकत आहे मी कच्च्या शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट. बारीक म्हणजे अर्धवट चेचलेला कूट. तुम्ही बघू शकताय त्यात जर मिरची असती ना तर भाजी खूप छान लागली असती. मी नंतर तळून मिरची याच्यासोबत घेणार आहे, फक्त बिट्टूसाठी स्किप केलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर अप्रतिम भाजी दिसते. आणि ह्याच्यासोबत फक्त ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी पाहिजे. हा मनाची तृप्तीच होते. भाजी शिजायला वेळ नाही लागत, 5 ते 10 मिनटं खूप झाली. फक्त ही भाजी करताना एवढंच लक्षात ठेवा की ही भाजी झाकायची नाही, मग काळसर दिसते. तुम्ही वाटलं तर करून बघा. भाजी झाकली की काळी पडते. आणि ही भाजी बघा किती छान दिसते, नको शिजली पण लगेच. तर अजून 2 मिनटं मी हा गॅस असाच चालू करते आणि नंतर मी गॅस बंद करते. कोणाकोणाला आपल्या आईच्या हातची भाजीची आठवण झाली.
तर चला मी आता गॅस बंद करते आणि मस्तपैकी मस्त बाजरीची भाकरी आणि भाजीचा आस्वाद घेते. बाय बाय, टेक केअर.